मित्र, ज्याचा जसा धंदा असेल त्याचं ते बोलण्यावरून कळून येतं की हाचा धंदा काय असेल. आमच्या शेजारी एक भट आहेत, जोशी भट. त्यांचा मुलगा परीक्षेत नापास झाला तर त्यांची बायको त्यांना म्हणाली, अहो अहो आपल्या बंड्या आहे ना, आपल्या बंड्या यंदा नापास झाला, त्याला काहीतरी सांगा, काहीतरी समजवा. भटजींना लग्नाचा चांगला सराव असल्यामुळे, मंगलाष्टके गाऊन गाऊन त्यांना सवय झाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला त्याच भाषेत समजवलं. म्हणाले, बाळ्या असा कसा नापास झाला, अभ्यास केला नव्हता काय. मुलगा पण म्हणाला, बाबा अभ्यास केला होता पण कॉपी करू शकलो नाही. बाबा म्हणाले, पुढच्या वर्षी हो सावधान. मित्र, कधी कधी अशी माणसं असतात की ती खूप फेमस असतात. आमच्या एरियामध्ये एक वाणी आहे, केशववाणी. त्याचं भलं मोठं किराणा मालाचं दुकान आहे. प्रत्येकाला माहित आहे केशववाणी म्हणजे कोण. लहान मुलांना पण पैसे दिले, जा रे केशववाणी उघडाय का बघून ये, आणि त्याच्याकडनं ते हे घेऊन ये, ते घेऊन ये, तांदूळ घेऊन ये, गहू घेऊन. मुलं पळत पळत जातात, घेऊन येतात. अशाच एक मुलाला एक आई म्हणाली, बाळा जा पाहू तो केशवाणी उघडाय का बघून ये, चल जा. मुलगा धावत धावत गेला आणि पळत पळत परत आला आणि म्हणाला, आई 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 तो केशववाणी उघडाय. आईने पिशवी घेतली, पटपट बाहेर पडली आणि 10 मिनिटानंतर चटचट परत घरात आली आणि मुलाला म्हणाली, नालायक काढून निर्लज्ज मारू का मारू. अगं अगं आई काय झालं, काय झालं, काय काय झालं. तू म्हणतोस तो उघडाय, एवढा मोठा कुलूप आहे त्याच्या दुकानाला, तो कुठे उघडाय. मुलगा म्हणाला, अगं आई दुकानाला तर कुलूपच आहे, मी फटीतून पाहिला, तो उघडाच होता. मित्र, मुलं कधी कधी हट्ट धरतात आपल्या आई वडिलांसमोर. एका लहान मुलाने आपल्या आईजवळ हट्ट धरला, आई 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 तुझ्या 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 लग्नाचा अल्बम बघू ना, तुझ्या लग्नाचा अल्बम. आई म्हणाली, राजू मला काम करू दे, नंतर दाखवीन, चल. नाही आई तू तू लग्नाचा अल्बम दाखव ना, दाखव ना आई, दाखव ना. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी आईने माळ्यावरनं अल्बम काढला, धूळ लागलेला, कधीच न पाहिलेला, मुलाला दिला. मुलाने पहिलं पान उलटलं आणि आईला म्हणाला, आई आई हे कोण ग. अरे हे तुझे काका. दुसरं पान, आई हे कोण. अरे हे तुझे मामा, गेल्या वर्षी ज्यांचं तू डोकं फोडलं होतंस ते हेच. 5-6 पानं उलटल्यानंतर मुलाने पाहिलं एक सुंदर तरुण, त्याचे लांब लांब केस, डोळ्यावर गॉगल, हॅट घातलीये. मुलगा म्हणाला, आईला आई आई हे लांब लांब केसवाला संजय दत्त सारखा कोण ग. आई म्हणाली, गाढवा, यांना नाही ओळखलंस. अरे हे तुझे पप्पा. मुलगा म्हणाला, हे माझे पप्पा. आई आपल्या घरात तो टकलू कोण. मित्र, मुलांवर जाहिरातीचा खूप मोठा परिणाम आहे. हल्लीची लहान लहान मुलं एवढ्या जाहिराती पाहतात, त्यांना सगळं पाठ असतं. क्यों सुनील बाबू, अशा अशा जाहिराती त्यांना पाठत. आणि मित्र, एका मुलाने जाहिराती पाहून पाहून त्याच्या डोक्यावर इतका परिणाम झाला, एके दिवशी तो आंघोळ करून सकाळी सकाळी बाहेर आला, अर्धी आंघोळ सोडून. तर त्याची आई म्हणाली, काय रे नालायक, अर्धी अंघोळ सोडून बाहेर का आलास. मुलगा म्हणाला, आई आई बाकी की आंघोळ ब्रेक के बाद. जाहिरातींचा परिणाम. त्यानंतर सिरियल. हल्लीचे सिरियल्स एवढे छळतात काही विचारू नका. या एकता कपूरने आपल्या सगळ्या माणसांना, पुरुषांना एकटा करून टाकलाय. आता मी एका मित्राच्या घरी गेलो, त्या मित्राच्या मुलाच्या डोक्यात TV सिरियलची नावं, त्याने आपल्या घरच्या मंडळींची नावं बदलून टाकली. मी त्याला सहज विचारलं, बाळ काय नाव आहे तुझं. तो म्हणाला, काका माझं नाव ना, माझं नाव बुगी 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 बुगी. आणि तो कोण. तो माझा मोठा दादा, माझा मोठा दादा, किसमे कितना एकदम. आणि तो तो सगळ्यात लहान, शाका लाका बुम बुम. म्हणाल, ती कोण आहे. ती माझी मोठी ताई सोनपरी. म्हणाल, ते कोण आहे. ते वेगळं चॅनल आहे. वेगळं चॅनल. हो माझे आजोबा स्टार TV. म्हणाला, आणि ती कोण आहे. ती माझी मम्मी, माझी आई, माझी मम्मी झी हॉरर. मित्र, हल्ली सास भी कभी बहू थी या सिरियलने सगळ्यांना वेड लावलंय, खास कर बायकांना. ऑफिसमधनं नवरा घरी परत आला, घरी आल्यानंतर बॅग ठेवली तर बायको म्हणाली, मिहिरने
बरोबर चांगलं नाही केलं. नवऱ्याला वाटलं शेजारी कोण नवीन जोड पाले. काय ग दुसऱ्यांच्या लपड्यात असं बघत असते, दुसऱ्यांच्या लपड्यात पडायचं नाही. परवा लग्नामध्ये भटजी म्हणाला, यजमान यजमान कहीं से तुलसी ले आइए, तुलसी ले आइए. एक माणूस म्हणाला तुलसी नाही आहे, ये माणिक चंद आहे, खाओ. मित्र, सास भी कभी बहू ही सिरियल एवढी गाजते काही विचारू नका. माझ्या बायकोला सुद्धा त्याचं वेड आहे. काही दिवसापूर्वी आमच्या शेजारी सासू सुनेचं भांडण झालं आणि त्या दोघींच्या भांडणामध्ये बिचारा सासऱ्याची तंगडी मोडली. तुम्ही माझ्या बायकोला सहज विचारलं, काय ग त्या मोकाशी काकांना काय झालं? माझ्या बायकोच्या डोक्यात ही सास भी कभी बहू थीचं टायटल परफेक्ट बसलं होतं. तिने त्याच टायटलमध्ये मला उत्तर दिलं. ती म्हणाली, सासूने सुनेला फोडली, सुनेने सासूला झोडली. सासूने सुनेला फोडली, सुनेने सासूला झोडली. दोघांच्या भांडणात बिचाऱ्या सासऱ्याची अशी ही टांग मोडली. क्योंकि सासरा होता सासू नव्हती ती, क्योंकि सासरा होता सासू नव्हती ती, क्योंकि सासरा होता सासू नव्हती ती. हल्ली कुसुमचं वेड फार वाढत चाललंय. जिथे बघावं तिथे मुली कुसुम कुसुम करत असतात. आणि मित्र, कुसुमचं वेड सुद्धा खूप आहे. टीव्हीवर कुसुम सिरियल चालू झाली की प्रत्येक 5 मिनिटानंतर कुसुम येऊन स्वतः सांगते, मैं कुसुम. माहित आहे कशाला सांगते, सगळ्यांना माहित आहे तू कुसुम आहेस, पुढे बोल. आता माझ्या बायकोच्या डोक्यात कुसुम सिरियलचं वेड. आमची मोलकरीण घरामध्ये आली, बायको टीव्ही बघत होती. तर मोलकरीण म्हणाली, बाईसाहेब काय काय काम करायचं ते आत्ताच सांगून ठेवा, हा आम्हाला पण सिरियल बघायची आहे. मग माझी बायको म्हणाली त्याच मूडमध्ये, बालडी घे, कळशी घे, घे ग हंडा घे भरून, लादी घे, ओटा घे, घे ग बेसिन घे धुवून. आधी नको मारू ग, घरामध्ये झाडू ग, आधी घे कपडे तू धुवून. कळशी घे, हंडा घे, घे ग बालडी